संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांचं बौद्धिक, फडणवीस आणि शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती. अजित पवार गट स्वतंत्र पक्ष, भाजपचा भाग नाहीत. महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवावी असा आमचा दुराग्रह नाही. संघाच्या बौद्धिकात राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळती जुळती, राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं. रेशीम बागेतून शिंदेंचं भाष्य. देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार, कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. विरोधी पक्षनेता निवडीबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे, विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती. चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटल्यामुळे दरात वाढ. तुरळक शेतकऱ्यांकडेच साठवलेला कांदा उपलब्ध. पुढील काळात दरात मोठी वाढ होण्याची शक्यता. दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषणाचं संकट, ग्रॅप 4 लागू. सर्व बांधकामांची कामं थांबवण्यात येणार. 10वी-12वीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद. शहरात ट्रकच्या प्रवेशावरही मोठे निर्बंध.